कुठेतरी टाकतात किंवा त्यांचा संघ त्या कोणत्यातरी स्पर्धेमध्ये प्रवेश करतो किंवा त्या स्पर्धेमध्ये समाविष्ट होतं, त्या स्पर्धेमध्ये एक विशिष्ट नाव टाकत असतात. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर निश्चितपणे या संघ मालकांनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. त्या संघ मालकांचा मी विशेष करून आभार मानतोय. 47 धावा बनवायच्या आहेत. आता या स्पर्धेमध्ये खासियत काय आहे, एका एंडने तुम्हाला कंटिन्यू 2 ओव्हर टाकायचे आहेत, दुसऱ्या एंडने कंटिन्यू 2 ओव्हर टाकायचे आहेत. सो डेफिनेटली या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असणार आहेत. हे दोन एंड तुमच्यासाठी कंटिन्यू फायदा देऊन जाऊ शकतात. मग तुम्ही बॅटर असाल, बॉलर असाल किंवा फिल्डर असाल. तलवार क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणाचा विचार केला तर एका बाजूला खाडी आहे आणि अगदी आकाश थोडंसं ढगाळ वातावरण आहे, गारवा आहे हवेमध्ये, तितकंसं ऊन आपल्याला लागत नाही आहे, हे तितकंच खरं आहे. थळ पंचायत प्रीमियर लीगमध्ये थळ पंचायतीमध्ये बऱ्याचशा गावांचा समावेश आहे. मग विविध गावातून हे खेळाडू ज्या वेळेला एकत्रित एका संघामध्ये येतात त्यावेळेला या पंचायतीमध्ये, या विभागामध्ये एक आनंद उत्साहाचं वातावरण आहे. ज्या पद्धतीने दमदार आमदार साहेबांनी आपल्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राला घ्यायला लावली, त्याच पद्धतीने ही थळ पंचायत प्रीमियर लीग सुद्धा संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये प्रचलित होणार, फेमस होणार, यात तळमात्र शंका नाही आहे. आता या थळ पंचायत प्रीमियर लीगकडे लोक आदराने का पाहतात, कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी इथे बाईक दिली जाते, त्यामुळे खेळाडू विशेष मेहनत करतात या स्पर्धेसाठी. गेल्या वर्षी मी या स्पर्धेचा भाग राहिलो होतो. पवन कोंडाजीने अगदी ती स्पर्धा म्हणजे सीझन 4चं अंतिम विजेतेपद आणि आपल्या संघाला विजेता बनवलं होतं आणि त्याच वेळेला आपल्या नावावर एक बाईक त्याने केली होती. सो त्याचं सुद्धा अभिनंदन असणार आहे. पण यावर्षी कोण, आता निश्चित आपण जाऊयात मैदानामध्ये. यश म्हात्रेचा संघ विरोधात असणार आहे मनीष म्हात्रेचा. आता स्ट्राईक एंडला मनीष आपल्याला मनीष आणि प्रतीकची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. 47 धावांचं हे आव्हान, टार्गेट किंवा हा डोंगर आहे. तो डोंगर जर पार करायचा असेल तर स्टार्टिंग पासून मोठे स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे. मग वाऱ्याचा प्रवाह कुठे आहे ते अनुसरून गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजांना फटकेबाजी सुद्धा करावी लागेल. आणि अशा वेळेला गोलंदाज पहिला चेंडू तेज तर्रार टाकलाय, धाव घ्यायची की नाही या संभ्रमामध्ये दोनही फलंदाज होते. ओम दरणे म्हणजे गेल्या वर्षी या खेळाडूला मी पाहिलं होतं, 15, 16 किंवा 17 वर्षाचा असेल आणि गेल्या वर्षी काय चमकदार कामगिरी. म्हणजे या खेळाडूसाठी बरेचसे जण भांडत होते की या खेळाडूला कदाचित मॅन ऑफ द सिरीज दिली जावी, पण नाही. पवन कोंडाजीने खूप चांगली कामगिरी केली होती ॲज अ बॉलर आणि बॅटर म्हणून. सो त्याला आपण मॅन ऑफ द सिरीज दिली होती. ओम पुन्हा एकदा तेज तर्रार, या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यश चेंडूच्या खाली, झेल पकडला जाईल निश्चितपणे. दुसऱ्या चेंडूवर सफल झालाय गोलंदाज यश दरणे. झालेला आहे, मोठा मासा गाळाला लागलेला आहे. मी म्हणालो होतं की वाऱ्याचा प्रवाह कुठे आहे त्याला अनुसरून फटकेबाजी झाली तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो, परंतु नाही. कधी कधी मोहमायाच्या जाळेमध्ये आपण अलगद अडकलो जातो आणि तसंच काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी एखादा किडा सुतेरी असते ना त्यामध्ये अडकतो, तशाच पद्धतीने अलगद त्या जाळ्यामध्ये अडकलाय. म्हणजे रात्रीच्या वेळेला तो किडा भ्रमण करत असावा आणि त्याला ते जाळं दिसलं नसावं आणि त्या जाळ्यामध्ये अलगद अडकणं, हेच काहीतरी चित्र पण मैदानामध्ये पाहिलेलं आहे. न्यू बॅटर विनीत कुरुळकर वन डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये आलेले आहेत. राईट हँड ओव्हर द विकेटने ओमचा खोलवर टप्प्याचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. आणि याला म्हणतात युवा जोश. तुमच्याकडे हा जोश असणं गरजेचं आहे. कधी कधी एक युवा एनर्जी तुम्ही लावत असता आणि
आपली गोलंदाजी आपल्या नावाला साजेशी कामगिरी किंवा गेल्या वर्षी आपण केलेलं याच लीगमध्ये परफॉर्मन्स त्याच पद्धतीचा परफॉर्मन्स होणं फार गरजेचं आहे. ओम तसंच काहीतरी करतोय. मोठा फटका, या वेळेला ताकद आहे, फटक्याला एलिव्हेशन सुद्धा चांगलं आहे आणि गॅप मध्ये सुद्धा खेळला आहे. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार बाय विनीत कुरुळकर. बाउंड्री लाईनच्या अगदी पलीकडे थोडा जवळ पडला होता, त्यामुळे कन्फ्युजन होतं की चौकार की षटकार, परंतु नाही, हा षटकारच आहे. 6 धावा आणि 6 धावेने धावफलक चालू झालेला आहे. मनीषची विकेट गेल्यानंतर समा वॉरियर्स या संघाकडून ही समानता किंवा आपण या मॅच मध्ये मागे नाही आहोत हे दाखवण्यासाठी विनीत कुरुळकर मैदानामध्ये आला. विनीत कुरुळकरने जो फटका सजवला डीप मिड विकेटमध्ये वायडिश लॉंगॉनला किंवा काऊ कॉर्नर आपण म्हणू शकतो, तिथे स्वतः संघनायक प्रतिस्पर्धी संघाचा होता, पण त्याला आणि त्याच्या रीच झोनच्या खूप बाहेर होता. 6 धावा आलेले आहेत. पहिले आपण 4 बॉल पाहिलेले आहेत, त्यामध्ये हा पहिलाच धावा उभा करणारा फटका आपण पाहिलेला आहे. गोलंदाज ओम कमबॅक करेल का? बागफुटा जाऊन कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना धावसंख्येमध्ये कोणतीही वाढ आपल्याला होताना पाहायला मिळालेली नाहीये. मागील 4ही चेंडू अगदी ब्लॉक होलला टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला हा चेंडू गुडलेन स्पॉटवर आदळण्याचा प्रयत्न केला. कधी कधी आखूट टप्प्याचे चेंडू सुद्धा तुम्हाला फायदा देऊन जातात. या गोलंदाजाकडे गती आहे, ज्या पद्धतीने तो चेंडू रिलीज करण्यासाठी येतोय, ज्या पद्धतीने तो जम्प घेतोय रिलीज पॉइंटला, अगदी शोल्डर आणि आपल्या हाताचा मनगटातून जो जोर लावतोय बॉल टाकण्यासाठी, त्याचा फायदा मिळालेला आहे. धावसंख्या यावेळेला बॉलला दिशा दाखवलेली आहे, कारण लोअर फुल टॉस बॉल, त्याला फक्त दिशा दाखवायची होती. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलत असताना विनीत कुरुळकर आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळतोय, समा वॉरियर्सला घेऊन जातोय 10 या धावसंख्येवर. एक विकेट दुसऱ्या चेंडूवर पडली होती, परंतु त्याची कमी कुठेही जाणू दिलेली नाहीये, कमतरता कुठेही जाणू दिलेली नाहीये. विनीत कुरुळकर यासाठीच ओळखला जातो. आता पाहूयात, पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा आहेत. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. मागील मॅच मध्ये अशा पद्धतीचं हे टार्गेट चेस होताना आपण पाहिलेलं आहे. कधी कधी आपण म्हणतो ना की काहीही क्रिकेटमध्ये कठीण नसतं. अजूनही मी त्याच वक्तव्यावर ठाम आहे की क्रिकेटमध्ये कधीही काहीही शक्य होऊ शकतं, कारण एका चेंडूवर 11 धावा खर्च करताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे. कारण आता सध्याची अलिबाग बिग बॅश लीग झाली, 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता असताना खंडाळ्या गावातून बिलॉंग करणाऱ्या यश वेलेने सुद्धा ही कामगिरी करून दिली होती की 6 मध्ये 7 मी वाचवू शकतो. त्यापैकी त्याने 4च दिल्या होत्या, 3 वाचवल्या होत्या. सो असं क्रिकेटमध्ये होऊ शकतो. आणि नेहमी म्हणतो ना आपण की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चित खेळ आहे, तुम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही या खेळामध्ये शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही. आता फिल्डिंगची रचना जी की एकदम नॉर्मल आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा ऍड केलाय, त्याचा फायदा होईल का? न्यू बॉलर आलाय, त्याने पहिलाच बॉल टाकला होता अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप. फलंदाज सुद्धा शफल झाले होते, परंतु बॅट आणि बॉलचा काहीही एक संबंध आलेला आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. धावसंख्येमध्ये कोणतीही वाढ नाहीये. गोलंदाजी मार्कवर यश पाटील आपल्याला पाहायला मिळतंय. राईट हँड ओव्हर दी विकेटने या एंड कडून शेवटचं षटक तो घेऊन आलेला आहे. पाहूयात. 17 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता असताना हलक्या हाताने प्लेड केलेला आहे बॉल, कारण विकेटवर बॉल जज करणं थोडंसं कठीण जाते. एखादे फुलटॉस बॉल मिळाले तरच फायदा होतोय. कधी कधी ओव्हर पिच म्हणजे फुलर लेनचे बॉल मिळाले तर कदाचित फलंदाजांना फायदा होतोय. आता असे चेंडू टाकणं गोलंदाजाने टाळणं फार गरजेचं आहे. मग फलंदाजांना बॅकफुटवर वेट करणं हे फार गरजेचं आहे. लेट कट खेळले तर खूप जास्त धावा मिळू शकतील. अशा पद्धतीने शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल पकडला जाईल. विनीत कुरुळकर बडी मछली जाल में. मोठा स्ट्रोक मारायचा होता, शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता, त्याला पुल करायचा होता, परंतु हा हिट सक्सेसफुल झालेला नाहीये. फलंदाज विनीत कुरुळकर तंबूच्या दिशेला मार्गस्थ होताना
हे फार गरजेचं आहे. तोच विचार घेऊन आलाय का हे देखील पाहणं फार गरजेचं. अशा वेळेला ओव्हर पिच पद्धतीचा बॉल होता, रडार मध्ये होता, झोन मध्ये होता, आपल्या आवाक्यामध्ये होता, परंतु येस गोलंदाजाच्या ऍक्शनवर आक्षेप घेतला जातोय. सो आता एक्झॅक्टली डिसिजन पेंडिंग असणार आहे. कधी कधी हे रूल्स तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला ॲक्शन गोलंदाज ॲक्शन करतो, तुमच्या हाताची पोझिशन काय आहे, तो थोडासा दुमडलेला असेल तर तो रिलीज पॉइंटला सुद्धा दुमडलेलाच असणं फार गरजेचं आहे. जर तो येस इट्स अ नो बॉल, आपण त्याच गोष्टींवर भाष्य करत होतो की हा नो बॉल दिलेला आहे, नो बॉल सुद्धा असणार आहे आणि प्लस 2 धावा. सो 3 धावा आलेल्या आहेत. की क्रिकेटमध्ये बरेचसे रूल आहेत. मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजीवर आक्षेप अगदी बऱ्याच वेळा घेतला होता, म्हणजे मी तर म्हणे 10 ते 12 वेळाला त्याची अगदी चेकिंग झाली होती ॲक्शनची, की त्याची सुद्धा तीच एक संभाव्य गोष्ट होती की त्याच्या ॲक्शनमध्ये हाताच्या रिलीज पॉईंटमध्ये बराचसे थोडासा साम्य पाहायला मिळायचं, परंतु त्याची जी ॲक्शन होती ती तशाच पद्धतीची होती. सो आता या 3 धावा ॲड केल्या तर धावसंख्या जर पाहिलीत तर 14 झालेली आहे. सो डेफिनेटली या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. कधी कधी काही गोष्टी क्रिकेटमध्ये जे 42 नियम आहेत आणि दर 3 वर्षाला किंवा 5 वर्षाला क्रिकेटच्या नियमांमध्ये थोडा 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 बदल केला जातो आणि तो बदल कधी कधी आपण फक्त क्रिकेट खेळत राहतो, तो बदल आपण अंमलात आणत नाही किंवा त्या बदलाची आपण स्वतःला जाणीव करून देत नाही. आणि कधी कधी असे डिसिजन आपल्या समोर आले की थोडंसं आपण सरप्राईज होतो, पंचांवर टीका करतो. थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज स्वप्नील घरत, फ्री हिटचा बॉल असणार आहे फलंदाज महेशसाठी. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळतंय. मनीष आणि प्रतीकची जोडी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, यश आणि आहा, यशला चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालंय जरूर. खराब फेकी, खराब थ्रो. निराश, अजिंक्य निराश आहे, कारण अजिंक्यला माहित होतं की ही विकेट किती महत्वाची आहे. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे, कारण जेपी पॅनल ज्या स्पर्धेमध्ये असतं त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या निर्णयावर बऱ्याच वेळेला टीका केल्या जातात, परंतु ते निर्णय इंटरनॅशनल क्रिकेटच्या रूल प्रमाणे तुम्ही जर चेक केलेत तर ते बरोबर असतात. कधी कधी आपण विचार करून बोलणं फार गरजेचं असतं. पुन्हा एकदा मोठा फटका सरळ बॅटने खेळून काढलाय, लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येतील तोपर्यंत 1 धाव. आउटफील्ड स्लो आहे, या मैदानावर रोलिंग झालेली आहे, परंतु जी माती वरती आहे त्यामुळे आउटफील्ड किंवा चेंडू जमिनीवर घरंगळत जातोय तोपर्यंत थोडासा स्लो 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 होत क्षेत्ररक्षकांपर्यंत किंवा बाउंड्री लाईन पर्यंत जातोय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झालेली आहे. हळूहळू कासवाच्या गतीने धावा पुढे जात आहेत, पण कन्सिस्टन्सली येत आहेत, हे फार महत्वाचं आहे. हा खराब होता चेंडू, त्याला फक्त बॅट दाखवायची होती, बॅट लावायची होती आणि फाईनले क्षेत्र पूर्णतः खाली होतं. बॅटला लागला असता तरी आला असता, परंतु नाहीये. आता 12 बॉलमध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या 17 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जितक्या बनवल्या त्यापेक्षा जास्त धावगती अपेक्षित असणार आहे. वीर दमदार आमदार थळ पंचायत प्रीमियर लीग आयोजक या स्पर्धेचे अर्थातच मॉर्निंग क्रिकेट क्लब थळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली हे सलग दुसरं पर्व आणि या संपूर्ण TPLचं 5वं पर्व आपण पाहतोय. गेल्या वर्षी वेगळ्या मैदानावर होतो, या वर्षी आपण वेगळ्या मैदानावर आहोत. तलवार क्रीडांगण म्हणजे एक हिस्टॉरिक ग्राउंड आहे आणि या मैदानावर अगदी करण अंबाला सुद्धा गेल्या वर्षी खेळला. सो डेफिनेटली मोठ्या चांगल्या आणि नामवंत खेळाडूंनी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मैदान आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आहोत आणि लढणं हे आपल्याला माहित असतं. रडायचं की लढायचं हे तुम्ही ठरवायचं असतं. रडलात तर तुम्ही हाराल,
आणि लढलात तर कदाचित तुम्ही जिंकू सुद्धा शकता. आणि आता लढावं लागेल. रिक्वायर रन रेट 15चा आहे आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी रोशन या वेळेला येते. रोशनला स्वतःचं आणि आपल्या संघाचं नाव रोशन करायचं असेल तर मात्र कंजूस गोलंदाजी करावी लागेल. 12 बॉलमध्ये 30ची आवश्यकता आहे. कॅल्क्युलेट केलं ॲज अ बॅटर म्हणून तर 2-3 मोठे स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे. ते आलेच पाहिजेत तरच मजा येईल. हा स्लोवर वन आधीच नाचत धावत उड्या मारत एक्झॅक्टली पुढे गेले होते फलंदाज मारण्यासाठी, परंतु नाही. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक म्हणत होता की एज लागलेला आवाज आलाय, परंतु आवाज कदाचित वेगळा असावा. बरेचसे आवाज असतात आणि त्या आवाजांमध्ये गोलंदाज आपली कमाल दाखवतोय. राऊंड ऑफ ऍक्शन आहे. चेंडू अगदी हळुवार पद्धतीने रिलीज करतोय, गुडलेन स्पॉटवर टाकतोय. चेंडू त्याचं काम नीट करतोय. स्वतःचं काम नीट केल्यावर आपोआपच समोरचं सुद्धा चांगलं काम करतो आणि मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. आता 10 मध्ये 30ची आवश्यकता आहे. समा वॉरियर्स हा संघ आता जिंकणं त्यांच्यापासून थोड्या अंशी मागे मागे चालत चाललेले आहेत आणि ते जर पुढे यायचं असेल तर मोठे फटके हे यावेच लागतील. आणि अशा वेळेला जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आधी बाउंड्री लाईनवर पाय दिला, नंतर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर योग्य वेळी आणि योग्य मोमेंटला द्यायची असतात आणि तेच उत्तर या वेळेला महेशने दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट खेळून धावसंख्येला आपल्या आवाक्यामध्ये मी आणू शकतो ही एक संकेत त्यांनी दिलेला आहे आपल्या पवेलियनला. यावेळेचा फुल टॉस बॉल आणि तो नो बॉल आहे. इट्स अ बीमा डिलिव्हरी. क्रिकेटमध्ये 21 क्रमांकाचा नियम आहे. त्यामध्ये जर पोट नियम बघितले तर 7 ते 8 वेळा नो बॉल दिला जातो. 7 ते 8 प्रकारे नो बॉल दिला जातो. त्यापैकी हा एक प्रकार. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट इन क्रिकेट. अतिरिक्त धाव आणि एक बोनस. आता चांगला फटका मारायचा होता. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली येणार, फील्ड करणार, फेकी करणार. तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 25 धावसंख्या स्कोर कार्डवर. 8 बॉलमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक धावसंख्येला आवाक्यामध्ये रडारमध्ये येऊ शकेल, परंतु कोण मारणार? कारण गोलंदाज रोशन पाटील यांनी मागील काही चेंडूंपासून खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. राईट हँड राऊंड द विकेटने पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल जोरात मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या ढेंगाखालून बॉल गेला होता आणि त्याचमुळे 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत त्या 27 धावा. 7 बॉलमध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक मोठा फटका चौकार किंवा षटकार आला तर 16 किंवा 14. गोलंदाज सांगतोय नाही, मी यासाठीच मैदानामध्ये आलोय आणि मी माझी कल्पक बुद्धीने केलेली गोलंदाजी मी माझ्या संघासाठी फायदेशीर साबित करून देणार. आता 6 बॉलमध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 मध्ये 20 रोखल्या जातील का की बनवल्या जातील? कारण या सीझन 5 मध्ये इतक्या धावा एखाद्या ओव्हरमध्ये आलेल्या नाहीयेत, सेकंड इनिंग मध्ये स्पेशली. सो अशा मोमेंटला एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करून जाऊ सुद्धा शकतो. कारण 20 धावांचं दडपण हे फलंदाजी करणाऱ्या दोनही फलंदाजांवर असणार आहे. त्या दडपणाखाली न खेळता आव्हानं कितीही मोठी असू द्या, स्वतःमधील कलागुणांना बाहेर काढायचं असेल तर मोठे फटके मारावेच लागतील. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर निलेश म्हात्रे यावेळेला गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. सहा बॉल 20 धावसंख्येची आवश्यकता. महेश कटवटे स्ट्राइक एंडला.
मोठा फटका, फ्लॅट खेळलाय, फ्युरियस सुद्धा आहे, मैदानाच्या बाहेर सुद्धा जाणार. सुरुवात तर चांगली झाली. या सामन्यामध्ये त्यांनी पराभूत केलेलं आहे. विजयी संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यश म्हात्रे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 29 धावा बनवल्या आणि त्याला जी संधी मिळाली ॲज अ कॅप्टन म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची, ते त्यांनी स्वतःला सिद्ध जरूर केलेलं आहे. कारण यश म्हात्रे या खेळाडूवर बऱ्याच दिवसांपासून टीका होते की यश म्हात्रे या खेळाडूची फलंदाजी होत नाहीये, त्याच्या बॅटला बॉल लागत नाहीये, तो खराब चेंडूंचा सुद्धा चांगला समाचार घेऊ शकत नाहीये. परंतु ॲज अ कॅप्टन म्हणून ज्या वेळेला रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर आलेली आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी त्याने अगदी लिलयारित्या पार केलेली आहे, योग्यरित्या निभावलेली आहे. त्याच्या साथीने खेळणारा अजिंक्य म्हात्रे हा सुद्धा त्याला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतोय, सहकार्य करतोय. आणि खरोखरच साई गुलाब फाउंडेशन पालथी संघ अगदी पहिला सामना जिंकून दुसरा सामना जिंकण्याच्या मार्गावर जातील, परंतु अजूनही त्या सामन्याचा आपल्याला वेट करावं लागेल. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यश म्हात्रे तुम्ही लगेचच इथे यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूयात. ऐकूया आवाज योगेश दादांचा. ओव्हर टू यू दादा.
धन्यवाद कपिल सर. वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व पाचवे. या पाचव्या पर्वातील 4 सामने आता झालेले आहेत. विजयी संघांची आपण पाहतो आता सामना होणार आहे. एक साईडला कार्तिक श्लोक 11 भाल विरुद्ध निटको वॉरियर्स थल चाळमाळा. ही